नमस्कार. आता टी परीक्षा होणार आहे जून महिन्यामध्ये. साहजिकच प्रश्न असा आहे की इतक्या कमी उरलेल्या वेळेमध्ये अभ्यासाचं नियोजन कसं करावं? सध्या प्रचंड कठीण मानलेल्या परीक्षांमध्ये सुद्धा आलेली आहे असं अनेकांचं मत आहे. खरंच ही परीक्षा इतकी कठीण आहे का? जर ही परीक्षा मला पहिल्याच प्रयत्नामध्ये किंवा येणाऱ्या प्रयत्नामध्ये जर पास करावायची असेल, तर मी कशा पद्धतीने अभ्यासाचं नियोजन करायला हवं? कोणती पुस्तकं कशा पद्धतीने वाचायला हवीत? आणि प्रश्नपत्रिकांचा जो सराव आहे, अभ्यास आहे, तो कशा पद्धतीनं करायला हवा, म्हणजे जेणेकरून माझ्या क्रायटेरिया 82 मार्कचा असेल किंवा 90 मार्कचा असेल, तो मी कशा पद्धतीने पार पाडेल आणि माझी जी काही बी मेथड असेल, डी मेथड असेल, त्यानुसार फर्स्ट आणि सेकंड पेपर कशा पद्धतीने पास करेल, याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज माहिती जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पेपर कुठलाही असू द्या, फर्स्ट पेपर असू द्या, सेकंड पेपर असू द्यात, तुमचं झालेलं असू द्यात की त्या ठिकाणी सगळ्यात सोपी मेथड जी ही परीक्षा अर्थातच शिक्षक पात्रता परीक्षा दोन्ही राज्य सरकारची असू द्या किंवा केंद्र सरकारची असू द्या, ही पास करण्याचं सर्वात सोपं सूत्र हे आहे की तुमच्या विषयाची तुमच्या मेथडनुसार सामाजिक शास्त्र असू द्या किंवा गणित विज्ञान असू द्या, ह्यानुसार आपल्याला काय करायचं आहे की 6वी ते 10वी, पुन्हा एकदा सांगतोय, 6वी ते 10वी CBSEची तुमच्या विषयाच्या अनुषंगानं सगळीच्या सगळी पुस्तकं अत्यंत व्यवस्थितपणे चाळणं हे यशाचं सूत्र आहे. त्या ठिकाणी गणित आणि विज्ञान ही ज्यांची मेथड असेल, तर गणित आणि विज्ञानाची 6वी ते 10वीची पुस्तकं अत्यंत व्यवस्थितपणे अभ्यासणं, हाताळणं आणि त्यावरची जी काही प्रश्न आहेत, विशेषतः MCQ टाईप, ती बहुपर्यायी सगळेचे सगळे प्रश्न सोडवणं, त्यासाठी ग्रोक, होमवर्क यासारख्या ॲप्लिकेशन्सचा वापर करणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. आता आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेऊयात की सोप्या पद्धतीने या परीक्षांमध्ये कमीत कमी वेळेमध्ये या पुस्तकांचा वापर करून, वाचन करून आणि त्यांचं अध्ययन आणि अध्यापन करून सुद्धा बरं का सांगतोय, तर आपण यश मिळवू शकतो हे मी तुम्हाला सांगतो. विद्यार्थ्यांनो, ह्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे 30 मार्कांची भाषा, तुमची प्रथम लँग्वेज हिंदी असेल, मराठी असेल किंवा इतर. त्यानंतर इंग्रजी किंवा हिंदी किंवा मराठी ही तुम्ही सेकंड लँग्वेज म्हणून त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. ही आपल्या हातचे 60 मार्क्स आहेत. तुमची भाषा जी मातृभाषा असेल, तुम्ही त्याला पहिली भाषा क्लिक करा. मी मराठी माध्यम असणाऱ्या किंवा मराठी बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना काय म्हणत असतो की तुम्ही प्रथम भाषा मराठी सिलेक्ट करा. यामध्ये 30 मार्क जे आहे ते तुम्हाला सोप्या पद्धतीने मिळवता येतील. 12वी पर्यंतच्या ज्या परीक्षेची लेवल असते, काठिण्य पातळी असते, ज्या प्रश्नांचं स्वरूप असतं, अगदी तशाच पद्धतीचे प्रश्न या टीच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारल्या जातात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे इंग्रजी. तुम्ही इंग्रजीला फर्स्ट पेपर जर कन्सिडर केला किंवा सिलेक्ट केलं, तर तुम्हाला त्या ठिकाणी हा पेपर थोडासा डिफिकल्ट येऊ शकतो. कारण की ज्या वेळेला आपण मातृभाषेमधला किंवा जी भाषा तुम्हाला सर्वाधिक जमते त्या भाषेला प्रथम भाषा म्हणून सिलेक्ट करता, तर त्या भाषेची आणि त्यावरती विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची काठिण्य पातळी ही सेकंड लँग्वेजपेक्षा साहजिकच कशी असते, जास्त कठीण असते. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यावायची आहे. मग आता राहिली गोष्ट इंग्रजीची, तर इंग्रजीसाठी सुद्धा तुम्ही 6वी ते 12वीची इंग्रजीची सगळी पुस्तकं वाचण्याची काही आवश्यकता नाही आहे. चांगल्या पॅरेग्राफ्स वाचणे, त्याच्यावरती पॅरेग्राफ सोडून पाहणे, समानार्थी विरुद्धार्थी शब्दांचा अर्थ डिक्शनरीमधनं न वाचता प्रात्यक्षिक जीवनामधनं अनुभवणे आणि पाहणे हे खूप महत्त्वाचं ठरतं. यासाठी तुम्ही सगळ्यात सोपं म्हणजे काय, तर बाळासाहेब शिंदे सरांचे मराठी आणि इंग्रजी व्याकरणाचे जे पाठ्यपुस्तकं नाही, संदर्भ पुस्तकं जे आहेत स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी, ही दोन्हीसुद्धा तुम्ही वापरू शकता. त्यामधनं 60 मार्क तुमचे क्लिअर होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं BSc असेल किंवा MSc असेल, त्या विद्यार्थ्यांना इंग्रजी ही सोपी जाते. कला शाखेमधील जर विद्यार्थी असेल, तर त्यांना त्या ठिकाणी थोडंसं कठीण जातं. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं मराठीचं पुस्तक वाचलं आणि इंग्रजीचं पुस्तक वाचलं, तर मला असं वाटतं ते प्रचंड बेनिफिशियल असू शकतं. एकाच विषयासाठी 3-4 वेगवेगळ्या प्रकाशनांची आणि लेखकांची पुस्तकं वाचल्यापेक्षा एकाच लेखकाचं पुस्तक, एकच पुस्तक 3-4 वेळा वाचणं हे अधिक गरजेचं, संयुक्तिक आणि विश्वासार्ह ठरतं असं मला वाटतं. आता वळूयात आपण गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रांकडे. जर तुमचा सेकंड पेपरमध्ये सामाजिक शास्त्र हा विषय असेल, तर विद्यार्थी मित्रांनो सोपं आहे. त्या ठिकाणी 6वी ते 10वीची CBSEची पुस्तकं तुम्ही आधी हाताळा. त्याच्यामध्ये इतिहास, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र याची जी सगळी पुस्तकं आहेत ती अत्यंत व्यवस्थितपणे वाचा. यामध्ये तुम्ही 6वी ते 8वीची पुस्तकं टाळली तरीसुद्धा हरकत नाही, परंतु 9वी, 10वी, 11वी आणि 12वी ही पुस्तकं तुम्ही सोडू नका, जर त्या दृष्टिकोनातून आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असतील तर. आता महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे चाइल्ड सायकोलॉजीच्या दृष्टिकोनातून.
यामध्ये काही प्रश्न हे ॲप्लिकेशन बेस असतात, तर काही प्रश्न जे असतात तर ते विद्यार्थ्यांच्या वयानुसार त्यांच्या शरीरामध्ये होणारे जे काही बदल असतील त्या बदलांच्या अनुषंगानं त्यांच्या अध्ययन निष्पत्तीवरती कशा पद्धतीनं परिणाम पडतो. एक म्हणजे त्यांची ग्रास्पिंग पॉवर जी आहे त्याला आपण काय म्हणतो अध्ययन क्षमता, त्यावरती कशा पद्धतीने परिणाम पडतो. वेगवेगळ्या वयामध्ये वेगवेगळ्या स्टेजमध्ये त्यांच्या शरीराच्या आणि बुद्धीच्या कोणकोणत्या भागांचा विकास होतो. त्यामध्ये विचार करण्याची क्षमता असेल, निर्णय घेण्याची क्षमता असेल, कॉम्प्रिहेन्शन ॲनालिसिस करण्याची क्षमता असेल, ह्या क्षमतांचा कशा पद्धतीने विकास होतो. आणि त्यासोबतच या विविध क्षमतांचा विकास होत असताना वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी ह्याबद्दल काय मत नोंदवून ठेवलेलं आहे किंवा त्यांचं एखाद्या विशिष्ट वाढीबद्दलचं नेमकं काय मत आहे, त्यांच्या कोणत्या थिअरीज आहेत, यावरती साहजिकच प्रश्न विचारले जातात. त्यासाठी मला असं वाटतं की तुमच्या BEdला असणारी जे काही चाइल्ड सायकॉलॉजीशी रिलेटेड पुस्तक आहेत ती एकदा चाळू शकता. एवढा जर वेळ आपल्याकडे नसेल तर आपण सोप्या शब्दामध्ये त्या ठिकाणी ग्रोक किंवा ChatGPTचा वापर या बालमानसशास्त्रावरती MCQ टेस्ट जनरेट करून स्वतः ती प्रश्न सॉल्व करू शकतो. ग्रोक आणि ChatGPT ही सध्याच्या काळामध्ये सर्वात जास्त वापरले जाणारी संदर्भ ॲप्लिकेशन्स आहेत. मला असं वाटतं की त्यांचा जर योग्य पद्धतीने वापर झाला तर आपण खूप चांगले मार्क्स या येणाऱ्या परीक्षेमध्ये अत्यंत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अध्ययन करून मिळवू शकतो असं मला वाटतं. आता अध्यापन करत असताना सुद्धा आपल्याला ह्या ज्या काही टीचिंग मेथडॉलॉजी आहेत याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास होतो. म्हणजे इझी टू डिफिकल्ट असेल, डिफिकल्ट टू इझी असेल, कॉम्प्रिहेन्सिव्ह मेथड असेल, लेक्चर मेथड असेल किंवा तुम्ही शिकवताना वेगवेगळ्या पद्धतींचा जो अवलंब करता त्याच्यावरती चाइल्ड सायकॉलॉजीमध्ये विविध प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर सामाजिक शास्त्र शिकवताना तुम्ही विद्यार्थ्यांच्या ॲबिलिटीनुसार, कॅपॅसिटीनुसार कोणकोणत्या टीचिंग मेथड वापराल, कोणते टीचिंग मॉड्यूल्स वापराल किंवा कुठल्या टीचिंग एड्सचा वापर कराल, या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती प्रश्न विचारले जातात. आता प्रत्येक वेळी हा फॉर्मॅट कमी जास्त पद्धतीने होऊ शकतो. एखाद्या भागावरती, एखाद्या सेक्शनवरती एखाद्या परीक्षेमध्ये जास्त मार्क साठी प्रश्न विचारले जातात, कधीकधी एखाद्या परीक्षेमध्ये कमी मार्कांसाठी हे प्रश्न विचारले जातात. पण याचा अर्थ मुळीच असा नाही की एखाद्या भागावरती मागच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेले नसतील तर याही वेळेस विचारले जातील नाही, असं नाही. आता 6वी ते 10वी पर्यंतची गणित आणि विज्ञानाची पुस्तकं आपण चाळली तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी 11वी-12वीच्या पुस्तकांना हात लावण्याची आवश्यकता नाही आहे. विज्ञान त्याच्यामध्ये विशेषतः फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3पैकी कोणत्यातरी एका विषयामध्ये किंवा जास्तीत जास्त 2 विषयामध्ये आपला हातखंडा असतो. जसं माझी विज्ञान मेथड घेतलेली असताना मला फिजिक्स आणि केमिस्ट्री चांगलं जमायचं, पण बायोलॉजी काही यायचं नाही. त्यामुळे बायोलॉजीचे मार्क जाण्याची जास्तीत जास्त शक्यता त्या ठिकाणी होती. म्हणून मी बायोलॉजीच्या सेक्शनला हात न लावता मला जो पार्ट यायचा, जसं की गणित असेल, फिजिक्स असेल किंवा केमिस्ट्री असेल, इंग्रजी, मराठी आणि चाइल्ड सायकॉलॉजी, याचा मी खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केला. जो विषय येत नाही किंवा जो भाग आपल्याला जमत नाही त्यावरती जास्त वेळ गमावल्यापेक्षा जो भाग आपल्याला येतो किंवा ज्या गोष्टी आपल्याला जमतात त्याचा जास्तीत जास्त अभ्यास केला तर आपल्याला जास्त मार्क्स मिळू शकतात. परीक्षेमध्ये ज्या वेळेला आपण कम्प्युटरच्या समोर बसलेला असतो किंवा पेपरच्या समोर बसलेला असतो तर जो प्रश्न आपल्याला येत नाही त्या प्रश्नाचं कुठलंही एखादं ऑप्शन टिक करायचं आणि समोर चाललं जायचं. हा प्रश्न मी नंतर येऊन सोडवेल अशा पद्धतीच्या भ्रमामध्ये किंवा कल्पनेमध्ये राहायचं नाही. होऊ शकतं की येणारा पेपर हा तुम्हाला कठीण जाऊ शकतो, सोपा गेला तर ठीक आहे. मग अशा परिस्थितीमध्ये राहिलेला जो प्रश्न आहे तर तो अटेम्प्ट करता कामा म्हणजे विदाऊट अटेम्प्ट जाता कामा नये, ज्याची सुद्धा दक्षता आपल्याला घ्यायची आहे. मला असं वाटतं की इंग्रजी मराठीसाठी बाळासाहेब शिंदे सरांची पुस्तकं किंवा मोरा वाळंबे यांनी लिहिलेलं मराठी ग्रामरसाठीचं पुस्तक ते तुमच्या उपयोगाचं पडू शकतं. 6वी ते 10वीचे तुमच्या विषयाच्या अनुषंगाने सगळी पुस्तकं आणि चाइल्ड सायकॉलॉजीसाठी BEdला असलेली पुस्तकं, त्यासोबतच होमवर्क नावाचं ॲप्लिकेशन मी तुम्हाला या ठिकाणी रेफर करेल. तुम्ही होमवर्क नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्यामध्ये ॲज अ स्टुडंट म्हणून जॉईन करा किंवा ॲज अ टीचर म्हणून सुद्धा जॉईन करू शकता. तुम्हाला जे चॅप्टर पाहिजे असेल त्या संदर्भामधली एखादी टेस्ट तुम्ही क्रिएट करा आणि ही ॲप्लिकेशन फेसबुक, इंस्टाग्राम ह्याहीपेक्षा खूप सोपी आहे, त्यामुळे त्यांचा वापर आपल्याला सहज करता येईल. ChatGPT आणि ग्रोकच्या माध्यमातून एखादं चॅप्टर टाकल्याच्या नंतर त्यावरती 100 MCQ तयार करून दे असा प्रश्न टाकल्याच्या नंतर ते आपल्याला 100 MCQ तयार करून देतं. त्याला म्हणायचं की आता या MCQ टेस्टची मला आन्सर की निर्माण करून दे. तर तुम्ही आधी ती टेस्ट सोडून गेल्याच्या नंतर ती आन्सर की बरोबर आहे की नाही हे ChatGPTने किंवा जेमिनी आहे किंवा मग
ग्रोकने दिलेल्या उत्तरपत्रिकेसोबत तुम्ही लिहिलेली जे उत्तर आहे, सॉल्व्ह केलेली उत्तर आहे, त्याच्यासोबत टॅली करायचं आणि आपले मार्क्स त्या ठिकाणी चेक करायचे. मला असं वाटतं की ही परीक्षेची पद्धत एवढी सोपी आहे की त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मची आवश्यकता तुम्हाला पडायला नको. तुम्ही भावी शिक्षक आहात. साहजिकच आपण 10वीपर्यंत 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी आहोत. त्यामुळं 10वीपर्यंतचा सिलेबस आपण सहज टॅकल करू शकतो. त्यासाठी वेगळ्या कोणत्याही बॅचची आवश्यकता नाही आहे. मला तरी असं वाटतं. बॅच घालून तयार करून किंवा त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करून पैसे वाया घालवण्यात अर्थ नाही आहे. तुमच्याकडे जेवढा वेळ असेल त्या वेळेमध्ये जास्तीत जास्त टेस्ट सोडवणं हे खूप फायदेशीर ठरू शकतं असं मला वाटतं. तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी त्या प्रश्नाचं नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. खूप खूप धन्यवाद.